रक्षकच भक्षक बनले तर कायद्याची पायमल्ली कोण रोखायची हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय। निमित्त आहे कोकणातील राजापूर तालुक्यात सुरू असलेला अवैध वाळू उपसा। या सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला कशा प्रकारे पाठीशी घातलं जाते पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। राजापूरचा वाळू महास्फोट, आमदारांची अवैध कबुली, कोकणात कायद्याची ऐशी तैशी। निसर्गरम्य कोकणच्या राजापूर तालुक्यात सध्या कायद्याची उघडपणे लक्तरं ही वेशीवर टांगली जात आहे। नदी आणि खाड्यांचे पात्र पोखरून वाळू माफिया सर्रास वाळू उपसा करतायत। सामान्य जनतेने याविरोधात आवाज उठवला तर त्यांना थेट धमक्या दिल्या जात आहेत। पण या वाळू माफियांना कोणाचा बर्दास्त आहे याचं उत्तर खुद्द आमदार किरण सामंत यांनी दिले। लोकशाही मराठीशी संवाद साधताना आमदारांनी थेट कायदा हातात घेण्याची भाषा केली। होय, मीच अवैध वाळू उपसा करायला सांगितलं आहे असं थेट विधान आमदारांनी केलं। त्यामुळे आता लोकप्रतिनिधी जर उघडपणे कायदा म्हणून निसर्गाची लूट करायला सांगत असतील तर कायद्याचे राज्य नक्की उरले कुठे असा संतप्त प्रश्न विचारला जातो। या निमित्ताने समजून घेणे गरजेचे आहे की नेमका वाळू उपसा वैध आणि अवैध कशावरून ठरतो। पावतीचा नियम वैध, अधिकृत शासकीय रॉयल्टी पावती असणे बंधनकारक। अवैध, विना परवाना किंवा कोणतीही पावती नसणे म्हणजे थेट चोरी। वेळेचे बंधन वैध, उपसा आणि वाहतूक फक्त दिवसा करण्याचीच परवानगी। अवैध, प्रशासनाची नजर चुकून रात्रीच्या अंधारात होणारा काळा धंदा। उपसा पद्धत वैध, नदी सुरक्षित ठेवण्यासाठी फक्त माणसांद्वारे उपसा। अवैध, नदी पात्रात जेसीबी पोकलेट किंवा सक्शन पंपाचा बेकायदेशीर हैदोस। जागेची मर्यादा वैध, सरकारने ठरवून दिलेल्या वाळू गटातच काम करणे बंधनकारक। अवैध, पूल बंधारे आणि नदी किनाऱ्यांजवळ खोल खड्डे करून निसर्गाचा घात। महत्वाची गोष्ट म्हणजे नदीच्या कोणत्याही भागातून वाळू काढता येत नाही। यासाठी आधी जागा ठरवली जाते, तर ही नदी पात्रातील ती जागा नेमकी कशावरून ठरवली जाते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अधिकृत पाहणी, सरकारी अधिकारी आणि तज्ञ आधी नदीची जागेवर जाऊन तपासणी करतात। सॅटेलाइट सर्वे, सॅटेलाइटच्या मदतीने नदीत नेमकी कुठे वाळू जमा आहे हे शोधले जाते। बंदीचे क्षेत्र, पूल, पाण्याचे बंधारे किंवा विहिरीपासून अर्धा ते 1 किलोमीटर परिसरात वाळू काढण्यास पूर्ण बंदी। किनारपट्टीची सुरक्षा, नदीचे किनारे खचणार नाहीत आणि पर्यावरणाला धोका नसेल अशा जागांची वाळू गट म्हणून निवड। राजापुरात मात्र या सर्व शास्त्रीय नियमांची उघडपणे पायमल्ली केली जाते। मात्र या संपूर्ण प्रकरणाला ठाकरेंच्या सेनेचे नेते विनायक राऊत यांनी मात्र थेट सरकारवरच खापर फोडले। वाळूचे लिलाव वेळेवर होत नाहीत आणि त्यामुळेच अवैध वाळू उपसा केला जातो असा आरोप त्यांनी केला। आमदारांच्या या उघड कबुलीनंतर आता संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होतोय। पैशांच्या आणि राजकीय हव्यासापोटी कोकणचा हा निसर्ग असाच ओरबडला जाणार का? स्वतः आमदारांनीच कायदा मोडल्याची कबुली दिल्यानंतर आता राज्य सरकार आणि गृह विभाग किरण सामंत यांच्यावर काय कारवाई करणार की सत्तेच्या पाठबळापुढे हा अवैध धंदा असाच सुरू राहणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।